हाय हॅलो कसे आहात सगळे. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आय एम सो सॉरी माझी व्हिडिओ खूप लेट जाते आहे कारण की माझा आज मूड झाला आहे यूट्यूबला ब्लॉग टाकायचा. आणि किचन तर दिसतं तुम्हाला, म्हणजे आज आपल्याकडे रेसिपी असणार आहे. सो माझा मूड बनत नसतो यूट्यूब ब्लॉग बनवायला, तर आज माझा फायनली मूड बनला आहे की मी व्हिडिओ टाकू. सो आज जेवण असं काही खास नाही, आपल्याकडे मच्छी नेहमी असते वाराला. सो आज स्पेशल हलवा आहे आणि पापलेट आहे. तर येस, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. सो इथे आहेत आपले पापलेट 2 आणि हलवा आहे. सो खूप वेळ मी ट्राय करते की मी ट्रायपॉड लावू कुठेतरी, पण नाही होत आहे. बट ठीक आहे, ही माझी बेस्ट पोझिशन जागा बोलू शकता. सो आपल्याकडे इथे हलवा आहे आणि 2 पापलेट आहे. त्याला मी पहिला व्यवस्थित क्लीन करून घेते मस्तपैकी आणि मग नंतर मॅरिनेट करूया. सो इथे मच्छी आपली मस्तपैकी साफ करून झाली आहे. पाणी पडेल जास्त वाकवलं तर स्वच्छ धुतली आहे. जे मी तुम्हाला दाखवलं ते असं पाणी टाकत होती वरचं, कारण की तो 3rd-4th टाईम होता ज्याने मी धुवत होते. सो मासे एकदम क्लीन करून घेतले आहेत मी इथे. आणि इथे अख्खा पापलेट आहे. सो मध्ये मी ह्याला सुरीने लाईन मारणार आहे. सो ते खायलाही छान वाटेल आणि दिसायला पण मस्त लागेल. खायलाही मस्त लागेल, दिसायलाही छान वाटते. सो मी ह्याला मस्त मॅरिनेट करून घेते. सो आपण इथे करणार आहे पापलेटचं कालवण, म्हणजे जे त्याचं डोकं आहे त्याचं आपण कालवण करणार आहोत आणि जे काही उरतं त्याचं आपण मस्तपैकी फ्राय करणार आहोत. सो मी ह्याच्यात जास्त काही नाही टाकत आहे. आपण नॉर्मल मसाल्याचं रेड चिली पावडर टाकते इथे मी. प्लस गरम मसाला, थोडीशी हळद, मीठ मी नंतर टाकेन, नंतर मग जास्त पाणी सुटेल, मे बी थोडंसं मी नंतर टाकेन. आणि आगूळ टाकते. सो मी जास्त टाकते कारण की मला ना आंबटपणा खूप आवडतो मच्छीमध्ये. सो मी जास्त टाकते आणि कोकम हे टाकते. हेच मस्त वाटतं. सो इथे मी हे सगळं मॅरिनेट करते. मसाला वगैरे सगळं लावून झाला आहे. ह्याच्यात एक मिसिंग आहे अद्रक लसूण पेस्ट, ती मी थोड्या वेळाने टाकेन जेव्हा मसाला हा सगळ्याला लागेल तेव्हा. सो येस, इथे मॅरिनेट रेडी आहे आपलं. सो इथे आपला मसाला रेडी आहे. कांदा, कोथिंबीर, ओलं खोबरं, लसूण आणि अद्रक, टोमॅटो, 2 मिरची. सो 2 राहिल्यात गोष्टी, धने आणि लाल मिरची. ते मी 2च टाकणार आहे, धने पण टाकणार आहे. पहिला मी हे सगळं मिक्सरमध्ये टाकते. सो इथे माझं झालं आहे, म्हणजे ओके.
सो इथे माझं वाटप पण झालं आणि वाटपचा जेव्हा स्मेल येतो ना मच्छीचा, मला खूप आवडतो. सो मी इथे आता फोडणीला घालते आणि प्लस पीठ पण मळून ठेवलं आहे आणि मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं आहे मच्छी. सो एक फटाफट आपण करूया ना, तर स्टोरेज फुल. सो कढई तापली आहे, मी तेल टाकते. सो इकडे तेल तापलं आहे. मला हा अँगल जरा परफेक्ट वाटतो, पण फोन पडवता सारखा, म्हणून मग मी तिकडे नाही केलं. सो माझं आता इथे तेल तापलं आहे. मी ऑलरेडी अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. सो मी आता ह्याच्यात टाकते आहे लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर माझा तिखट आहे. थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद. ह्याच्यात कुठलाही ते बाहेरचे मसाले असतात ना, ते नाही आहेत, कारण की मी बाहेर गेली नाही आहे. आणि मस्त असं स्मेल आला ना की त्याच्यामध्ये आपण मसाला टाकायचा. सो काही जण जी आपण मच्छी टाकतो ना ती टाकतात, पण मी काय करते माहिती आहे, कारण की आपण आपला मसाला जो आहे तो भाजून नाही घेत. हां, तर त्याच्यामुळे मग मी भाजण्यासाठी मी त्याच्यामध्ये पहिला मसाला टाकते. सो ह्याचं तेल असं वरती येईपर्यंत मी ह्याला भाजणार आहे. सो मला ना मच्छीचा साल जाडं लागतं. काही जणांना मच्छीचं साल जे असतं ना ते पातळ लागतं, पण मला जाडं लागतं, कारण मला पातळ सार रस्सा नाही आवडत. सो मी आज जास्त मसाले नाही टाकत आहे, फक्त आपण मी जे तुम्हाला हळद मीठ मसाला सांगितला तेवढाच. नो हिडन मसाला. सो मी हे मस्तपैकी असं मिक्स करून घेते. आणि हां, मी ह्याच्यात आधीच कोकम टाकते. का माहिती आहे, कारण की कोकमाचा ना मग त्या वाटपासोबत टेक्स्चर येतो आणि मस्त एकदम वाटतात. हे बघा, मस्त कलर आला आहे. अजून ह्याला थोडा कलर येईल. ते आपले रेडी आहेत. सो मस्त तडतडत आहे, तर त्याच्यामध्ये मी टाकते आहे पापलेटचं डोकं. आणि थोड्या वेळाने मी टाकणार आहे हे पाणी आपलं. दॅट्स इट. फार काय टाकू नका. सारामध्ये जेवढी आपण ओरिजिनॅलिटी ठेवू एक मालवणी पद्धतीमध्ये करायला, तर ही अशीच करतात. तर मी आता ह्याच्यामध्ये लास्ट टाकणार आहे मसाला बोलते, मीठ. आणि ह्याला मस्तपैकी कडू दे. तोपर्यंत मी काय करते, फ्राय करून घेते मच्छी. ह्या मुलाच्या नादामध्ये माझ्या ह्याच्यामध्ये आगुळ जास्त पडलं. ह्या मुलाच्या नादात. सो इथे आता फ्राय करायला आपल्याला ऑब्वियसली रवा लागणार आहे. आणि मी थोडंसं घेते, जास्त नाही, थोडंसं तांदळाचं पीठ घेते. मला नाही आवडत जास्त पीठवालं, असं आवडत नाही. म्हणजे क्रिस्पी असेल तर छान लागतं. आणि मी घेते इथे रवा. सो दोन्ही एक थोडंसंच घेते. आणि पहिला मी पॅनमध्ये टाकते आहे तेल. मला खूप भीती वाटते, मी त्या उज्ज्वलच्या नादामध्ये मी टाकलं आहे आगूळ जास्त.
आणि आता ते टेस्ट पण करता नाही येत आहे बिकॉज मला टेन्शन आलं आहे एवढं मी छान कसं झालं असं गिवजानी. सो जाऊ दे, मी तुम्हाला दाखवते इथे. सो इथे फर्स्ट मी टाकते पापलेट. इथे सगळी मच्छी टाकली आहे मी. सो खूप गरम होता आहे आणि किचनमध्ये खूप जास्त गरम होतं. सो इथे आपलं मच्छी फ्राय झाली आहे. मी कुकर पण लावला आहे एक साईडला आणि मी चपातीसाठी तवा पण ठेवला एक साईडला. सो लवकरच जेवण होईल, जेवायला नक्की या. सो येस, असा गेला माझा कालचा दिवस. आणि सो सॉरी मी प्रॉपर जेवण दाखवू नाही शकले कारण की रात्री लाईट येत जात होती, म्हणून मी तुम्हाला प्रॉपर दाखवू नाही शकली. सो येस, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.